तर सूर्यकुमार यादव वर्सेस मिचेल सँटनर काही तासातच अहमदाबादमध्ये कळेल. भारत तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणार का, लागोपाठ दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप, की मिचेल सँटनरचा न्यूझीलंड संघ अहमदाबादला इतिहास घडवणार, पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कप जिंकून. आत्तापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा हरवलेलं आहे भारताला न्यूझीलंडनी, बऱ्यापैकी आरामात हरवलेलं आहे. तोच इतिहास, तोच विक्रम, तीच कामगिरी ते परत करणार का, की भारत यावेळेला बाजी उलटवणार T20 वर्ल्ड कपमध्ये. खास करून जानेवारीत झालेल्या T20 मालिकेत न्यूझीलंडला अतिशय आरामात मारलेलं आहे भारताने, 4-1 असं जिंकलेलं आहे. ईशान किशनचं पुनरागमन झालं, अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये होता. भारतासाठी दोनच चिंतेच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिषेक शर्मा अजिबात फॉर्ममध्ये नाही आहे, त्याला खेळवण्यात येईल फायनललाही अशी चिन्ह आहे. पण वरुण चक्रवर्तीला खेळण्याचा धोका परत भारत पत्करणार की नाही, की कुलदीप यादवला अगदी शेवटच्या क्षणी केवळ अंतिम सामन्यापुरतं चान्स मिळणार, संधी मिळणार, ते बघणं जरा मनोरंजक ठरेल. सध्या तरी दोन्ही संघांचं पारडं सारखं वाटतं आहे. दोघांनी या स्पर्धेत एकदा पराभवाचा सामना केलेला आहे. साऊथ आफ्रिकेने भारताला हरवलं होतं, इंग्लंडनी न्यूझीलंडला हरवलं होतं. खेळपट्टी कशी असू दे, स्पिनर्ससाठी असू दे, तेज गोलंदाजांसाठी असू दे, जलदगती गोलंदाजांना साथ करणारे असू दे, दोघांकडेही चांगले मोहरे आहेत. मॅट हेनरी आहे न्यूझीलंडकडे, फर्ग्युसन आहे, आणि 3 ते 4 जवळजवळ स्पिनर आहेत त्यांच्याकडे. ग्लेन फिलिप्स काही वेळेला कामचलाऊ फिरकीचं काम करतो, तो चालतो. नवीन जो आता हा वर्ल्ड कप गाजवतो आहे, खास करून साऊथ आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या सामन्यात दणदणीत हरवण्यात सुरुवातीलाच ज्यांनी साऊथ आफ्रिकेला धक्के दिले, तो कोल मॅकॉनची आहे. मिचेल सँटनर तर आहेच. ईश सोधीला कदाचित संधी मिळेल असं वाटत नाही. रचिन रवींद्रही अतिशय फॉर्ममध्ये आहे गोलंदाजीच्या बाबतीत, आणि सगळ्यात अफलातून जोडी खेळली त्यांची, 117 धावांची भागीदारी केली टीम सायफर्ट आणि फिल ॲलननी. तर त्या जोडीला भारताला रोखता येईल का, बुमराह, हर्षदीप आणि हार्दिक पांड्याला, की वरुण चक्रवर्ती ते काम करणार, आणि त्याच्याविरुद्ध बरोबर संजू सॅमसनला थांबवता येणार आहे का प्रतिस्पर्धी संघाला, ज्यांनी लागोपाठ 2 अतिशय जोरदार खेळी केल्यात 80-90च्या आसपास, 80-90च्या वरती. आणि परत जर तो अशीच लय कायम राखू शकला तर अभिषेक शर्माचा गेलेला फॉर्म भारताला विशेष त्रास देणार नाही. एकापेक्षा एक से बढकर एक फलंदाज आहेत दोघांकडे. भारताकडे जोरदार फळी आहे अगदी 8व्या क्रमांकापर्यंत, कोणी केव्हाही जाऊन चौकार षटकार खेळू शकतो. पण न्यूझीलंड अतिशय शांत डोक्याने, अतिशय थंडपणे सामना करतं. जास्त प्रसंगाचं दडपण घेऊन ते गडबड करतायत असं वाटत नाही. ग्लेन फिलिप्ससारखा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे आहे. अक्षर पटेल आहे भारताकडे. अक्षर पटेलची जशी फिल्डिंग झाली तशीच जर सगळ्यांची झाली, अभिषेक शर्माचे एका सामन्यात 2 झेल सुटले होते, तसं परत व्हायला नको असेल भारताला. चक्क ग्लेन फिलिप्सकडनं सुद्धा एक कॅच सुटला होता साऊथ आफ्रिकेविरुद्ध, पण तो त्यांना विशेष मागात पडला नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्लेमध्ये कोण जास्त चांगलं खेळतं आहे, आणि मधल्या षटकात कुठले गोलंदाज प्रतिस्पर्ध्याला रोखून धरू शकतात. एखाद दुसरी विकेट त्याबरोबर काढता आली तर उत्तमच 6 ते 15 षटकामध्ये. आणि त्याच्या आधी जर जोरदार फ्लाइंग स्टार्ट जर करता आला ज्या संघाला, फार तर 1-50 वगैरे अशी जोरदार सुरुवात करता आली, तर तो संघ नक्कीच बाजी मारेल असं वाटतंय. बघूया सूर्यकुमार यादव आज ज्याची बॅट खणखणीत बोलते की नाही. संजू सॅमसनकडनं परत एकदा सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. तो आता लागोपाठ तिसऱ्या जोरदार खेळीच्या अपेक्षांना कसा सामोरं जातो आहे. भारताच्या संघाकडूनही भरपूर अपेक्षा आहेत सगळ्यांना. अहमदाबादचा इतिहास काही तितकासा चांगला नाही. फायनलच्या बाबतीत तो इतिहास पुसून टाकण्याच्या जिद्दीने सूर्यकुमार यादव आणि त्यांचा संघ अहमदाबादच्या मैदानावर आज धावांची रंगपंचमी खेळून भारताला विजयी करतो आहे का बघूया. सामना एकतर्फी होईल असं तरी वाटत नाही सध्या दोन्ही संघाच्या फॉर्मवरनं, आणि रोमहर्षक सामन्यात परत एकदा कोण बाजी मारतं आहे बघूया आपण.
नमस्कार.